पर्यावर कोणीच नाही दादा हो, कोणीच नाही. शेतकऱ्याचं आणि आमचं इतकं वाईट आहे, शेतकऱ्याचं तर इतकं वाईट आहे काय सांगायचं तुम्हाला. मी प्रत्येक कीर्तनात शेतकऱ्यांबद्दलच बोलत राहतो, कारण मी एक शेतकरी पण आहे. शेतकऱ्याचं गणित काल परवापासून मी पाहतो आहे की उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, मध्य महाराष्ट्र असेल, काल परवा आपणही त्याच्यात सापडलो होतो. काय गारांचा पाऊस चालू आहे, मोकार पाऊस पडतो आहे. काय करेल तो शेतकरी, कसं काय जगायचं त्यानं. वरून पाऊस पडतो, कांदे पिकवतो, दूध पिकवतो, सगळं पिकवतो, आणि विकायला गेलो की तिथं भाव मिळत नाही. कसं काय जगायचं आपण. म्हणजे खालून सरकार मारतं, वरून निसर्ग मारतो, आलं कसं तरी त्याच्यात बी काही मिळत नाही. म्हणून तुम्हाला मला काही सांगायचं असं आहे, मुख्यमंत्र्याला सांगायचं आहे, दादा निदान आता तरी पंचनामे करायला वेळ घालू नका म्हणावं. नाही तर अजून अवकाळी सांगितलेलं आहे. म्हणजे शेतकरी मारायचंच ठरवलं तुम्ही तर जगल कसा लक्षात घ्या. म्हणून या निमित्तानं का होईना या मुख्यमंत्र्याला सांगणं आहे, दादा आपल्याकडं आपल्या तालुक्याचे मंत्री आहेत, शिक्षण मंत्री आहेत, त्यांना निवेदन द्या, त्यांना सांगा बाबा हो आमच्याकडे पहा थोडंफार, नाही तर आमची अवस्था वाईट झाल्याशिवाय राहणार नाही, लक्षात राहू द्या. आणि दुसरं गोष्ट